बाबत पवार कुटुंबियांवर दबाव. ठाकरेंसोबतच्या बैठकीत पवारांचा गौप्यस्फोट. खासदार संजय राऊतांचा दावा. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. तर वातावरण बिघडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. बाळासाहेब थोरातांचा आरोप. नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा. उद्धव ठाकरे करणार संबोधित. तर अजित पवारही नागपुरात. 6 मे रोजी राज ठाकरे करणार कोकणचा दौरा. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तारीख निश्चित. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडचणीत. मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू. डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरव. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा. तर हा कष्टाचा गौरव असल्याची धर्माधिकारी यांची प्रतिक्रिया. अप्पासाहेबांनी मला योग्य दिशा दाखवली. सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी व्यक्त केलं मत. बातमी आपण बघणार आहोत नागपुरातून महाविकास आघाडीच्या सभेसंदर्भातले. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये पार पडते. शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते. मात्र ते नागपुरातील सभेला हजर राहणार आहेत. मवियाची ही दुसरी वज्रमूठ सभा आहे. ही सभा वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक या सभेत राज्य सरकारची कोंडी करू शकतात. विशेषतः ही सभा भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपुरात होत असल्यानं या सभेला अधिक महत्त्व आहे. आज नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक अशी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. नागपूरची सभा सगळ्यांसाठी महत्त्वाची, महाराष्ट्राच्या पुढल्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाची. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. माननीय उद्धव ठाकरे इथे 4:30च्या दरम्यान पोहोचतील. त्यांचं प्रमुख भाषण आहे. नाना पटोले येत आहेत, जयंतराव पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत. तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक. पाठीमागच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजी, जयंत पाटील, मी, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण, नाना पटोले असे सगळेजण आम्ही, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आम्ही सगळे बसलो होतो. आणि त्यावेळेसच निर्णय झालेला होता की 6 ते 7 सभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या. सुरुवात आम्ही छत्रपती संभाजीनगरपासून केली. आजची सभा देशाच्या समोरचे नवीन निर्माण झालेले 4-8 दिवसातले प्रश्न लोकांना माहिती करून देणारी देखील सभा होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे आमच्या या सभेत उपस्थित राहतील. अजितदादांना आणि राष्ट्रवादीला लाखोली वाहून ज्यांनी आपला मुख्य पक्ष सोडला ते आता अजितदादांच्या येण्याची वाट बघतायत. प्रमुख नेता जो आहे, विरोधी पक्ष नेता आहे, त्याच्यावरच अशा पद्धतीचा गैरसमज तयार करण्याचा प्रयत्न करणं ही राजकारणातली त्यांची खेळी आहे. आम्ही तीन पक्ष आहोत प्रमुख यामध्ये आणि मित्रपक्ष आहेत, पण 3 तर प्रमुख पक्ष आहोत. असं सभा किती वेळ चालवायची शेवटी. तर आणि मांडणी जो वक्ता करतो त्याला त्याचा पुरेसा वेळ दिला पाहिजे. संख्या वाढून चालत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे 2 लोक, असं 2 म्हणजे 2 नेते बोलतील. त्या पद्धतीनं प्रत्येकाचे 2 बोलतील. 6 होतात हे सुद्धा. अजित पवार बोलणार नाही अशी
असं आहे की एखाद्या ठिकाणी एक वक्ता बोलला असता तर दुसऱ्याला संधी नेत्याला दिली जाते. त्यामुळे उगाच शंका काढण्याचं काही कारण असं नाही. हो, आमचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वज्रमूठ सभेला सगळेच म्हणजे प्रमुख नेते मंडळी आहे. मुंबईवरनं अजित पवार पण आलेले आहेत, जयंत पाटील आहे आणि मी पण हे कार्यक्रम आटोपून नागपूरला जाणारच आहे. असं आहे की प्रत्येक म्हणजे सभेला सगळ्या म्हणजे प्रमुख लोकांनी नेत्यांनी जावं अशी सगळ्यांची म्हणजे तयारी आहे. ही दुसरी सभा होत आहे, त्याच्यानंतर मुंबईची आहे, अशी 6 सभा होणार आहे. बुलेटिन